भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. काय चाललंय? निवांत. तुमच्या सारख्या जीवाची माणसं असल्यावर वाढदिवस एक नंबर साजरा होतो. काय नियोजन आहे का नाही? काय संध्याकाळी बस ना नियोजन आहे ना. संध्याकाळी एक छोटासा कार्यक्रम पण एक नंबर आहे. काय म्हणतात? मोठं नियोजन आहे म्हणतात, ऐकलं मी. पार्टी एक नंबर आहे. अख्ख्या नगर जिल्ह्यात गाजलेली पार्टी ती हा छोटाच कार्यक्रम पण गरीबाला जाणणारी पार्टी. आप्पा फासगे नाव आहे त्यांचं. आप्पा फासगे. हो एक नंबर. चांगलं आहे म्हणतात मग पार्टी. मी पण नाव ऐकलं होतं. एक नंबर आहे. नगर जिल्ह्यातच काय अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेली पार्टी. मुद्दाम त्यांना बोलवले. चालते मग तयारी जोरात चालली म्हणतात. एक नंबर तयारी. काय अडचण बिडचण नाही नक्की. सगळे कार्यकर्त्यांना बोलवलं. तुझं काय मी बरं का. बरोबर मी आता सांगतो जाऊन गावात सगळ्यांना. हा सगळे. चला भाऊ आता निघतो मी. सांगतो आज गावात सगळ्यांना आप्पा फासग्यांचा कार्यक्रम आहे भावाच्या बड्डेला. सगळे कार्यकर्ते आले पाहिजे गावाचे. तुझी जबाबदारी. चालते येतो मग मी पुन्हा संध्याकाळी. धन्यवाद. चालते. Incoming voice call from Rob. नमस्कार गणपतराव बोला. हा भावडा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा तुला. बरं मी काय म्हणतोय संध्याकाळची काही सोय पाणी आहे का नाही भावा? तुम्ही सोयीचं काय विचारताय? पार्टी चांगली मोठी. संध्याकाळी या ना. नगर जिल्ह्यातील पंचक्रोशीत गाजलेली पार्टी. पार्टी ठेवली? कुठली पार्टी भावा? जाणणारी पार्टी. आप्पा फासगेचं त्यांचं नाव आहे. आप्पा फासगे पार्टीच्या मालकांचं नाव? त्यांचं महालक्ष्मी युट्यूब चॅनल आहे. तर तुम्ही बघा युट्यूबला. वा संध्याकाळी कार्यक्रमाला पण हजर राहतो. एक नंबर आहे ना. मग बास का भावा हीच पार्टी पाहिजे आपल्याला, दुसरं काय पाहिजे अजून. संध्याकाळी मी लगेच तयारीला लागतो भावा. जातो आता. कोण हिंदत नसं तवा पोरच तवाची वाट बघत होती. अजून तपास नाही. काय म्हणता आप्पा? कुठे गेलता? अहो गावात काम होतं म्हणून गेलो होतो. गावात काम झालं. इथं सुपारी आलेली आहे हिंगणी गावची. बर ती सुपारी घ्या जरा चांगली दाबून ठरवून. बरं चालतं काय हरकत म्हणजे काय होईल घराला हातभार लागल. तिथला काय मोबाईल नंबर दिला तुम्हाला? नंबर आलेला आहे माझ्याकडे त्यांचा. बरोबर चालतं. चला आज बोलू. तुमने एक सेठ को फोन किया है तो सब्र रख. सेठ अपने हिसाब से फोन उठाएगा. हेलो. हा हॅलो नमस्कार. मी भाऊसाहेब जाधव बोलतो. बोला ना. हिंगणीवरून बोलतो. वाढदिवस आहे उद्या माझा. तर उद्या तुमची तारीख खाली आहे का? किती तारीख? 20 तारीख. तारीख मोकळी आहे. ते मी महालक्ष्मी युट्यूबला तुमचं चॅनल आहे ना त्याच्यावर येतं. तुमचा कार्यक्रम मला लय आवडला. हा का? हो. बरोबर ठीक आहे. काय हरकत नाही. तर उद्या वाढदिवस आहे माझा हा हिंगणी गावात. ओके चाल ना. तर मग उद्याची तारीख आहे का खाली तुमची? हो आहे ना. तुमचं बांधणार किती होईल? 40,000 रुपये. 40,000 का? हो. थोडं काहीतरी कमी करा ना. बोला तुम्ही काय म्हणतो ते. तुम्हाला आता जास्त कमी नाही पण 35,000 रुपये डन करून टाका. हो. थोडं काहीतरी कमी करा ना. बोला तुम्ही काय म्हणतो ते. तुम्हाला आता जास्त कमी नाही पण 35,000 रुपये डन करून टाका. बरं किती अंतर पडतंय? अंतर काय एवढं नाहीये. 40-45 किलोमीटर आहे. जवळच म्हणजे जास्त लांब नाही. बरोबर ठीक आहे. काय हरकत नाही. करून टाकू काय. ठीक आहे मग उद्या या. ओके चालेल. चालेल धन्यवाद.
आप्पा मागा तुम्ही नंबर दिलता का मला? हो त्यांचा फोन आला होता. मग सुपारी ठरली ना. हा. तर मग आपले जे कलाकारांना सगळं सांगतो मी आणि तुम्ही कोणाला सांगायचं तर मग सांगा, मग मी त्यांना सांगतो. हा सकोबाईला सांगितलं पाहिजे ना. हा सांगतो ना. तुमच्याकडे नंबर आहे, तिला फोन करून सांगा. हा उद्या या तारखेला जायचं म्हणा. हा उद्याची तारीख घेऊ. हा उद्या दिली आपली आली नाही ही तारीख दिली आपल्याला. जायला तिकडं आपल्याला सांगा. हा चालतं ना का मग सांगतो ना. हो चालते. मला संगीता संगीता काय काय करते बाई? स्वयंपाक करते. संगीता काय इकडे ग बाई, जरा काम आहे तुझ्याकडे. काय झालं ग तुला? मला लई थंडी वाजती बाई आज. कस काय थंडी वाजून आली? काही कळना, मी भिजले होते ग एक दिवस. हा तू गावात गेली, लई गार लागलं मला आज. आज काही खरं नाही माझं. गोळी आहे काय कधी? गोळी नाही घरात, नाही सगळं संपलं. बॉम्ब होता ना. बामची बाटली पण संपली. संपली. मग गोळ्या आणावंच लागत, नाही तर मग मला लई थंडी वाजून आली, मला चालता पण येणार नाही. नाही तर चल दवाखान्यात जाऊ, मग गोळी आणू. थांबाय नाही का आपले आप्पासाहेब नाहीत का, हा त्यांचा फोन. काय म्हणले ते? त्यांची सुपारी घेतली मी. तू दुखते तरी सुपारी घेतली तू? तेव्हा नव्हते ना दुखत, हं. पण आता आप्पासाहेबांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेष. शब्द दिलेला ते पुरा केलाच पाहिजे. आप्पासाहेब आपले म्हणजे लई महत्वाचे माणूस आहे. त्यांचं काम आपल्याला करावंच लागत. तुम्हाला गोळी चालली तरी चालेल, मग आपण जाऊ. आणते मी गोळी. आप्पासाहेब आपल्याला अर्ध्या रात्री म्हणलं तरी शब्दाला लगेच जागत आहेत. माग तो आजारी झाली चालती का नाही का? तुम्ही फोन केला, तुला नोटीस सांगितलं, पण मी गप्पी फोन केला. आबासाहेब लगेच आले. म्हणजे काय झालं मला असंच पोरी लगेच पैसे डॉक्टर सांगितलं, म्हणजे काळजी नका करू, माझी पोरे एकदम व्यवस्थित झाली. काय अशा टायमाला आपल्याला ती काम करतात, म्हणजे असं आपण त्यांचं काम केलं. कुठल्या गावाची सुपारी घेतली? हिंगणीला जायची, हिंगणीची सुपारी घेतली त्यांनी. म्हणजे टायमाला तिथं हजर राहा, आपल्याला आता निघलं पाहिजे, एक तासात तिथं पोहोचलं पाहिजे. तुला तर किती थंडी चालू असतोय. होईल कधी होईल, खाली ना क्लिअर होईल. थांब मी मेडिकल मधून जाऊन गोळी आणते. हो चालते. त्याच्यातून दवाखान्यात जाऊ आपण. आता मी ना थोडा आराम करते, तर गोळी घेऊन ये, झोपते. आता जेवलं असतं दवाखान्यात. नाही जाऊ, उद्या जाऊ आपण. आता आज कार्यक्रम झाला ना, पैसे बी येते, जाता येईल दवाखान्यात. काय करते आपले आणच लवकर गोळी. ते आता थोडा आराम करते. स्वयंपाक करायचं नाही, गोळी घेऊन ये, मी तो झोपते. आई काय करते साहेबासाठी, नाही तर मग दुसरा कार्यक्रम असता तर गेलेच नसते ग मी. लई गार लागलं बाळा मला. काय करते आता? जाते मी लगेच गोळ्या आणते. लवकर ये. आणू का? हा लवकर ये. गोळ्या आणल्या. जर पाणी आणले उठ. आले का? गोळी खा. हा हा हा. खाली गोळी. हा गोळी खाली आता मी. आज बरं वाटून थोडं उरक आता. हा उठते मी. मी आराम करते, तू उरक लवकर. मग हा जाते मी. हो चालते, उरक बाळा. नमस्कार, या फाटके साहेब या. तुमच्या सारखे कलावंत आमच्या हिंगणी गावात आले, आमचं भाग्यच आहे. या या या. राम 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 राम. या केकाबाई, तुमचा हात लावू द्या. या ठिकाणी गावाचे उपसरपंच 2 शब्द व्यक्त करतील. प्रथमच आमच्या भाऊसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. आणि त्यांच्या कार्यक्रमानिमित्त अहमदनगर जिल्ह्यामध्ये
कलाकार आप्पासाहेब फाटके भाऊसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आलेले आहेत, तरी सगळ्यांनी कार्यक्रम बघावा ही नम्र विनंती. एकदम भारी. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या हिंगणी गावानिमित्त तुम्ही ते वाढदिवस साजरा केला, मला खूप अतिशय आनंद झाला. या केक खा. आणि गोड तोंड करा, आधी गोड, आधी गोड मग करायची गोड. वा वा वा. माझे मित्र राजू धावडे ठिकाणी 2 शब्द व्यक्त करतील. बोलू कलावंत आमच्या गावात आले, आम्हाला हीच भाग्याची गोष्ट आहे. आमचं छोटं गाव आहे हिंगणी, त्याच्यामुळे तुमची जी काय आहे ती कला आम्हाला पाहायची. आणि तुमचा मी तो कार्यक्रम बघितला होता, तुमचा महालक्ष्मी युट्यूब चॅनल आपण तो पाहिला होता त्यांचा कार्यक्रम. खूप असा सुंदर कार्यक्रम करता तुम्ही, त्याच्यामुळं आता तुमचा जो काय कार्यक्रम आहे ते तुम्ही दाखवा आम्हाला. तुम्हाला 2 शब्द काय बोलायचे आमच्या गावामध्ये? बस ना. चला. तसेच आमचे सरपंच रामदासजी धावडे हे आल्याबद्दल त्यांचं पण स्वागत. त्यांनी आपल्या गावचा पण भरपूर विकास केलेला आहे, त्याच्यामुळं ते पण आपला मान ठेवण्यासाठी आलेले इथं. तर त्यांचं सगळ्यांच्या वतीने टाळ्या वाजवून स्वागत करा. उत्कृष्ट कलावंत आप्पासाहेब फाटके हे आमच्या छोट्याशा गावात आले, त्यांच्याबद्दल हिंगणी गावाच्या सरपंच रामदास धावडे यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. ताली बजाव. लावायचा असतो तो आम्हाला. केक कापून झालेल्या थोड्याच वेळात आप्पासाहेब फाटके हे कलावंताचा कार्यक्रम होणार आहे, तेव्हा गावकऱ्याने शांतताने कार्यक्रम पार पाडणे. धन्यवाद. आलेले सर्व मंडळी त्यांना मी धन्यवाद देतो की सर्वांनी मिळून माझा बर्थडे साजरा केला. असेच प्रेम माझ्यावर शेवटपर्यंत राहू द्या आणि त्यांना खूप खूप माझ्यातर्फे शुभेच्छा. धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट, आप्पासाहेब फाटके यांनी हिंगणी गाव मोठं करावं आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी. मला जाऊ त्यानं घरी, आवाजले की बारा. 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 एकच पैशाचा मला मागता असं काय करता दाजी हिला भेटला की येत्या बाजारी. सहाची बी गाडी गेली, नावाची बी गेली, आता बाराची गाडी निघाली. वाचले की बरं, मला जाऊ द्या ना घरी, वाचले की बारा.
जाऊ द्या ना घरी वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा एक पैसा मला काय करता काजी लागेल की यशाबाचा यशाची बिगाडी केली नावाची बी केली आता बाराची गाडी निघाली जाऊ द्या ना घरी वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा जाऊ द्या ना वाजले की बारा मला जाऊ द्या ना वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा जाऊ द्या ना घरी बिगाडी केली नावाची बी केली आता बाराची गाडी निघाली वाजले की बरं मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा बाई हे घ्या पैसे तुमचा कार्यक्रम छान झालाय आमच्या घरी या कार्यक्रमाला बरं का कार्यक्रम आहे का देऊ त्यांचा काय पद्धत आहे घरी नेऊ अरे सुपारी देणार अहो हे काय देवादिकाचा कार्यक्रम का काय जागरण कार्यक्रम वाटला का वाढदिवसानिमित्त आम्ही तुमच्या गावात आम्ही तुमच्या गावचे पाहुणे मान देतो हे कार्यक्रम पाटला म्हणून आम्ही पैसे देतो असं नाही केलं पाहिजे कलेचं थोडं इज्जत हवा आम्ही कलाकार माणसं आहेत तुम्ही जर असं केलं कसं व्हायचं असंच लक्ष राहून द्या कलाकारांच्या बरं आप्पासाहेब फाजगे आमच्या गावाच्या वतीने आमचे सरपंच रामदास धावडे यांच्या वतीने आमच्या पाटलांच्या वतीने जर मुलाकडून काही चुकला असेल तर माफ करा. ही कला हे जीवन आहे. कलेचा लोकांनी आदर घेतला पाहिजे, बरोबर आनंद घेतला पाहिजे. त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. एक नंबर कार्यक्रम झाला, चांगला झाला. पुढल्या वर्षी सुपारी देऊन टाका. पुढल्या बड्डेला तुम्हाला सुपारी. चला ठीक आहे. ऐक ना, तुझं नाव काय आहे? माझं नाव राज. माझं नाव संगीता. अरे हे मग जोरत आहे ना? चांगलंय मग. चल बाकी काय मग? अजून काही कार्यक्रम वगैरे आलेले नाही आता. ऐक ना राज, तू मला लय आवडत होता, पण मला बोलायची वेळच होत नव्हती.
अरे बाबा मी तुला तसंच आहे. मी पाहिलं तिच्या समोर माझ्याकडे जे हावभाव देऊन बघत होती ना मला खूप आवडलं. एक माझं झाडच होत नव्हतं तुझ्यावर पण ते झाडच तू करून दाखवलं. खरंच मनापासून आवडलं. मी धाडस केलं म्हणून हो मनापासून आवडते ना. पण माझं मला झाडच होत नव्हतं तिथं करून दाखवलं. पण तुला एक असं विचारायचं होतं. आपल्याला काही गोष्टी बोलायच्या पण ह्या गोष्टी आपण आता एकमेकाला भेटून बोलतोय त्या आईला अजून काय नाही. आणि जर आईला कळलं तर सांगून टाकायचं प्रेम करतोय लग्न करणारे. जर आई देत परमिशन तर आपण माझी आई देईन. माझ्या आईचं माझ्या पुढं नाहीये. आप्पा देतील परमिशन. आप्पाचं आणि तुमच्या आईचं चांगले संबंध आहेत. मग त्याच्यात आपल्याला लग्नाला देतील परमिशन. तुझी तयारी असेल तर काय हरकत नाही. तुझ्या मनात जर असेल तर मला यस किंवा नो सांग. माझा पण प्रश्न काहीच नाही. मग काय हरकत नाही. तू जर मला जर साथ देत असेल तर मी तुला साथ द्यायला तयार आहे. जाऊ दे ते सोड. ते वातावरण खूप छान वाटतं. परिसर रम्य. मला हे पाहतानाच खूप सुंदर वाटलं. एकदम भारी वाटलं. म्हणूनच मी इकडे आणलं. हो का मला आवडलं म्हणून. हा ना मग काय तू सुद्धा मला मनापासून आवडत. मी डेअरिंग केली म्हणून आवडते मनापासून ना. आधी डेअरिंग नाही झाली ना. नाही ना डेअरिंग तर होत नव्हती म्हणून तर मी बोलत नव्हतं ना. ते करून तू दाखवलं म्हणून मला जरा बरं वाटलं. माझं मन सुद्धा प्रसन्न झालं. नावाची संगीता म्हणतात मला. समजलं का? अरे हा मी तुला विसरलो. माझं नाव तुला माझं नाव विचारलं तुम्ही तुझं नाव विचारलं नव्हतं. सांगितलं ना मी नाव संगीता म्हणून. हा का हा ठीक आहे. प्रेमात तुम्ही खरंच येडे झाले. कधी माहीतच नाही अशा गोष्टी म्हणून असं वाटतं. बरं काय हरकत नाही. आपण चालायचं. आपण एखाद्या हॉटेलला जाऊ. चहा वगैरे काहीतरी किंवा कॉफी वगैरे काहीतरी चालेल ना. टाइम झाला आता. चालायचं. आई वाट पाहता. ठीक आहे. अरे न्यूज बघा त्याचं काय ओळख बिळख काय पडलाय त्याचा. कोण पाहिजे तुम्हाला. त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे. तुम्ही कोण बोलता त्या लवकरात लवकर आवडत या. त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे. गेले एक्सपायर झालेले आहेत. तुम्ही लवकरात लवकर या त्यांना घेऊन जा. लोक येडी करू बाई. बस इथं बस. लोक येडी करू बाई. तो डॉक्टर साहेब आले बाई आले मॅडम आले. शांत मला येत बाई काय
शांत राहा येडे नको करू बाई येडे नको करू. धरायला नको बा येडे. काय करू आता मॅडम माझ्या पुरीकडे बघा नीटनेटक झाली पाहिजे बाया. मला एवढंच एक लिकूर आहे वय एक मुलगा आहे तर बारीक आहे सगळं मलाच बघावं लागतं. ही पोर जरी शांत आता आमचं देव तुम्हीच आहे तेवढं काळजी नका करू, सगळं चांगलं होईल. शांत काळजी नका करू, डॉक्टर बोलून आणते. शांत Sir, there is a 25 years female patient. She is mentally disturbed. Yes. काय झालं बाई संगीता? कोण राज? काय झालं राज? राज अगं डॉक्टर आहे ते. काय करताय? डॉक्टर ते डॉक्टर ते. अहो माझी राजे ते नाही डॉक्टर आहे. राजे काय करताय तुम्ही? शांत व्हा. बाय संगीता हे डॉक्टर साहेब राजे ते राज नाही कोण राज सांगते ना. डॉक्टर साहेब बघा काही तुम्ही करा पण मुलाला चांगली झाली पोर माझी परत येईल करायला. नाही बा डॉक्टर साहेब आहेत आज काय करते तू? सोन्यासारखे लिकरो लय शिकलेली पोर आणि असं येड्यावडी करती. डोकं फुटलंय कुठे पडती झिपऱ्या अशा ओढू ओढू घेती. अहो काय काळजी करू नका सगळे व्यवस्थित होईल. इथं आमचे स्टाफ लोक आहेत सगळे मी वारवर रडू रडू का मला येड लागायची पाळी झाली. सर हेच ते पेशंट एडमिट करते. दगडावर पडले डोकं फुटले. बरं काय हरकत नाही आपण नातेविषयी पूर्ण करून घेऊ आणि काय या मावशी त्यांची आई हाय साहेब काय सांगायची. स्टाफ लोक आहेत चांगल्या तऱ्हेने बघते. लक्ष द्यावं नीट काय अडचण नाही काय एकदम ओके होईल पेशंट. एकटीच आहे या लेकराला कोणी नाही मला नाही कोणी तिला नाही सगळं व्यवस्थित होईल. काही खरं नाही साहेब. बा थोडस जेवण कर ना. मग सफरचंद वगैरे काही खाती का? नको चव नाही लागत. तू रात्री पण नाही जेवली सकाळी पण नाही जेवली बा. मॅडम संगीताला मी आणले दवाखान्यात येडे नको. अरे जागेवर ती कोणाला याड लागले पार पोरीला काय करावं बाळा येडे नको थोडी शांत राहा. तो पण आपल्या आजी आवाज दिल्यावर परत या बरं का मॅडम लवकर. मला काळजी वाटत नाही. एवढ्या औषध घेऊन येतो गोळ्या औषध आणलं. हा ना मेडिकल मधून इथं बाहेर मेडिकल पैसे बघते ते गोळ्या जाऊन राहिले कसं आता काय करावं. तुमच्या प्लेटलेट कमी आहे. मग अशी जरा जास्त सिरियस होत्या. आता जरा स्टेबल आहे. ताप कमी ना? बरं वाटतंय? सर हे व्हायरलचं पेशंट आहे. त्यांना सलाईन लावलं होतं. आता स्टेबल आहे. तुम्हाला कसं वाटतंय? त्यांचे बीपी पल्स चेक करून घ्या. हो मॅडम काय वाटलं तर सरांना सांग. मॅडम आधी पोट आहे बघा.
मावशी हे बघा, तुमच्या मुलीच्या डोक्याला मार लागल्यामुळं डोक्यामध्ये रक्ताची गाठ तयार झालेली आहे. आता त्याच्यामुळे तिची स्मरणशक्ती कमी झालेली. तर आता आम्ही ती गाठ पहिली वितळण्यासाठी औषध देणार आहे. पण तिला पहिलं जे काय झालेलं आहे ते आठवण का नाही ह्याची गॅरंटी कमी आहे. ती कव्हर होईल पण वेळ लागेल. तुम्ही काळजी करू नका. प्रयत्न करा मॅडम, लक्ष राहू द्या तुम्ही. आम्ही आमच्या घरी सगळे प्रयत्न करणार आहे. बाकी नॉर्मल आहे, काळजी करू नका. काही गोळ्या औषध काही नाही त्याच्याकडे नाही? हा देते ना गोळ्या औषध. तेवढं व्यवस्थित घेऊन द्या. सगळे राहू द्या, जपून ठेवा. पुढच्या वेळेस आला बसते बघून. ह्या गोळ्या सकाळ संध्याकाळ घ्या 2 टाइम. मेडिकल मधून घेऊन या. काय झालं बाई? अगं थोडा काय करताय? आमचे डॉक्टर आहेत. थोडा शांत हो तुम्ही, झोपा. डॉक्टर साहेब पोर अशीच करायला लागली, काय करावं आता? काय नाही होईल व्यवस्थित सगळं. होईल का व्यवस्थित? काय कामात काही डोकं चाललं ना बाई, माझ्या लेकरच कसं होईल? व्यवस्थित काय काळजी करू नका. आमचे स्टाफ आहे तिथं, ते बघते व्यवस्थित, काय काळजी करू नका. डॉक्टर साहेब काय करावं? नाही पोरीचं तर असं झालंय. आमची परिस्थिती इतकी नाजूक आहे, आमची खायची सुद्धा वांदे. काळजी करू नका. आम्ही गरीबाला जाण देणारे माणसं आहेत, तसं ते आपल्याला आहे ना सुधारण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. तर तुम्ही जर सहकार्य करता तर 100% आपण तिला आहे तुमच्या पाठीशी आहे. चालते का? मी बाकी प्रयत्न करीन. आमची जरा तारबळ पाहिजे. त्याची काय काळजी करू नका, सगळे डॉक्टर साहेब बरं झालं तुम्ही आमच्या पूर्वी व्यवस्थित केले. तुमच्या रूपात आम्हाला जसं काय देवच प्रसन्न झाले असं वाटतं आम्हाला. काय नाही व्यवस्थित म्हणते. चालते 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 चालते. हा व्यवस्थित करा. येऊ का मग? दाद्या ते पडा आतमध्ये आहे का रे? अरे ते पाहुणा आल्या त्यांना पाणी वगैरे आण काहीतरी. आईला परत पुढे गेलं काय बघतो रे. तुम्ही कायला पाण्याचं पाणी घेतला? जाऊ द्या. काय आता पुढं किती पुढं काय आणि घरातली ती आता देवाला गेले त्याच्यामुळे हे समजून चालते पिवाय पाणी. साहेब वर पहिले दवाखान्यात लय देवानी तरी किती बघा. पण आता ना लई शांत शांत माझ्या काळजी वाटते. मी विचार अहो तुम्ही आता आपण त्याला इथं आली ना ते वातावरण कसं थंडगार थोडस बाहेरची जी शर्ट दिसली पाहिजे ना, काय गोष्टी त्यांना समजल्या पाहिजे. त्याच्यासाठी आपण इथं आणली त्यांना. त्याची काळजी करू नका. तुमच्यावर आमचा विश्वास आहे भरपूर म्हणून तर आम्ही तुमच्यावर सोपवले साहेब. काय काळजी करू नका, वय व्यवस्थित. तुम्हाला मी शब्द दिलाय का नाही? तुमच्यावर आमचा विश्वास आहे भरपूर म्हणून तर आम्ही तुमच्यावर सोपवले साहेब.
मावशी मला असं विचारायचंय तिचं पहिलं काय मुलावरती काय म्हणजे असं मी स्पष्ट बोलतो मी कुठल्या मुलावर काय प्रेम वगैरे होतं काय तिचं काय? हा होतं ना, एका मुलावरती प्रेम होतं त्याचं तिचं, पण ते अपघाताने तो गेला. असं ते गेल्याच्या नंतर डोक्यावर थोडं शॉक बसला ना. अच्छा. मावशी तुम्हाला एक दाखवतो. हाच तो मुलगा का? हो का, हाच मुलगा. राज नाही पाहिजे ते सर आहे. मावशी बघा ह्या मुलामुळं तिच्या थोडासा फरक पडला. डायरेक्ट बोलली का नाही तुम्ही सगळं, डायरेक्ट माझ्या नावाने म्हणजे राज नावाने चेहरा आमचं जुळतोय ना. जुळतोय ना, तुमच्यासारखं दिसत होता ना, त्यामुळे तिला असं वाटतं माझ्या राजूची असं. तर मलाही असं वाटतं आमचे दोघांचे गुण जुळत असेल तर तुमची तयारी असेल तर मी ती सगळं डॉक्टर साहेब तुम्ही माझ्या मनातलं बोलले. आमची सुद्धा इच्छा आहे, पण म्हणलं तुम्ही मोठे लोक आहे, आम्ही तसं काय म्हणू शकतो, आम्ही भेट होतो तुम्हाला. नाही असं काय नाही, तिची इच्छा असेल तर मी खरंच लग्न चालतंय. हा काही करशील का लग्न? डॉक्टर साहेब म्हणतात मी पण लग्न करू शकतो, राजन ती सारखीच आहेत, मग बघ तुझी काय इच्छा आहे. करते ना डॉक्टर साहेब. हो का, मी आता तुमच्यावर सोपवले, माझी मुलगी आता तुमच्या ताब्यात, मी तुमच्या दोषातून आता सुटले, पण त्यांच्या करा मोठी व्हा, मला त्याच्यातच आनंद आहे.